आता उन्हाळा चालू आहे, उन्हाळा म्हटली की आपण पापड मसाला लोणचं वगैरे बनवतो। तर इकडे बघू शकता आपण कोणकोणता आता मसाला बनवलेला आहे, नवीन मसाला। तर आता तुम्हाला मी दाखवणार आहे आणि आपल्याकडे नाही वर्षभर मिळतोय अशा पद्धतीने बघू शकता कोणकोणता मसाला आता आपण दाखवतो। इकडे बघा कांदा लसूण मसाला आहे, काळा मसाला आहे, अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले डंकामध्ये कुटलेला आपले घरगुती मसाला आहे। तर आहे ना ह्यामध्ये ना 3 प्रकारची मिरची आहे, लवंगी मिरची, शंकेश्वरी आणि बॅडगी मिरची आहे ना, हे 3 प्रकारची मिरची आहे। 27 प्रकारचे खडे मसाला आहे, यामध्ये कांदा लसूण खोबरं आहे ना, असं आपण सगळे मसाला घालून आहे ना परिपूर्ण आपण हे मसाला तयार करून घेतलेला आहे। आणि शाकाहारी आणि मांसाहारी ना दोन्ही मसाला चालतो, मस्त झणझणीत पण येतो आणि स्वादिष्ट पण होतोय आणि खायला पण आहे ना मस्त लागतो। ह्या पद्धतीने आहे ना कांदा लसूण मसाला आणि काळा मसाला आहे आणि इकडे देशी हळद पावडर आहे। आता बघू शकता आता पावसाळा सुरू होतोय, त्यावेळी आहे ना मुलांना खोकला सर्दी वगैरे येते, मोठ्यांना पण म्हणा। तर त्यावेळी आहे ना तुम्ही संध्याकाळी झोपताना आहे ना, रात्री झोपताना तुम्ही आपण दूध तर लहान मुलांना देतोच, त्याबरोबर आहे ना तुम्ही एक अर्धा चमचामध्ये हळद पावडर घालून त्यांना प्यायला दिलं तर जरा थोडंफार घसा सुद्धा कमी होऊ शकतो। ह्या पद्धतीने देशी हळद पावडर आहे। आणि इकडे बघू शकता हे मिरची पावडर आहे, यामध्ये आहे ना 80% बेडगी मिरची असतो, 10% लवंगी आणि 10% शंकेश्वरी। ह्या पद्धतीने आपण आहे ना हे लाल मिरची पावडर पण तयार करून घेतलेली आहे। आणि भाजीला तर मस्त झणझणीत पण येणार आणि तरी पण येणार। आणि तुम्ही मोठमोठा कार्यक्रम वगैरे करत असाल ना, त्यामध्ये आहे ना तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये रस्सा वगैरे बनवत असाल तर त्यामध्ये ना हे मिरची पावडर आहे ना खूप छान आहे, मस्त तर्री येतो। आणि ह्या पद्धतीने इकडे बघू शकता हे मालवणी मसाला आहे, आपण माशाचं कालवण म्हणा माशाचं फ्राय वगैरे बनवतो त्यासाठी आहे ना मालवणी मसाला सुद्धा खूप छान आहे, दिसायला पण छान दिसतो आणि मस्त झणझणीत पण आपण होतो। ह्या पद्धतीने हे मालवणी मसाला आहे। आणि इकडे मिक्स डाळीचं तिखट सांडगं आहे, ह्यामध्ये मूग डाळ, मटकी डाळ, तूर डाळ, हरभरा डाळ, उडीद डाळ वगैरे घालून आपण हे मस्त तिखट सांडगं आपण तयार केलेले आहे। आणि आपल्याला कधी पाहिजे त्यावेळी आपण हे भाजी करून खायला येतोय ह्या पद्धतीने आणि मस्त होते, भाजी पण चवीला पण खूप छान होते, मस्त लागतो। ह्या पद्धतीने हे तिखट सांडगं आहे। आणि इकडे हे उडीद पापड आहे, हे सगळं आहे ना तुम्हाला वर्षभर मिळणार आहे। तर हे सगळं मसाला नवीन तयार झाला, त्यामुळे म्हटलं सगळ्यांपुढेच घेऊन येऊया। तर आहे ना कोणाला लागलं तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करायचं आहे, तुम्हाला पण घरपोचच मिळेल। आणि ग्रामीण भागात असू दे शहरात असू दे आपल्या भारतामध्ये आहे ना तुम्हाला सगळीकडे आहे ना घरपोच मिळणार आहे। शिपिंग चार्जेस कुरिअर चार्जेस वगैरे काहीच नाही, फ्री आहे। त्यामुळे आहे ना वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती पटापट ऑर्डर करायचा, तुम्हाला पण घरपोचच मिळून जाईल। धन्यवाद।